The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोऽपुब्बङ्गमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नङ दुःखमनवेति चक्रं वहतु पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहराजवळील वेरूळ लेण्याच्या परिसरातील या सुंदर अशा बुद्धभूमी मावसाळा धम्म प्रशिक्षण केंद्रामध्ये थायलंड, लाओस, बांगलादेश, नेपाळ, भारत या ठिकाणावरून आलेल्या पूज्य भिक्खू संघाने आयोजित केलेल्या विश्व शांती धम्मपद यात्रेच्या निमित्ताने या प्रसंगी उपस्थित असलेले थायलंड येथील सुप्रसिद्ध पूजनीय भिक्खू सुफीत महाथेरो आणि संपूर्ण भिक्षू संघ भिक्षुणी संघ त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी ही सुंदर अशी व्यवस्था पूजनीय भिक्खू प्रज्ञाबोधीजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनात केली असे पूज्य सागर बोधीजी, करुणा बोधीजी, अभिधम्मा माताजी आणि या आयोजनामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे बोधी धम्माजी, खेमापाला भंतेजी आणि सर्व आपल्या मावसाळा येथील श्रद्धावंत उपासक उपासिका, बाहेरूनही आलेले सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपण पाहताय जवळपास 25-30 भिक्षू थायलंड वरून आलेले आहेत, काही भिक्खू त्रिपुरा येथून आलेले आहेत, आसाम येथून आलेले आहेत, बांगलादेश नेपाळ मधून पण आलेले आहेत, लाओसचे पण भिक्षू आहेत आणि भारतीय भिक्षू सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। आताच आपण ऐकलं भंतेजीकडून ते थाई मध्ये बोलले, तुम्हाला काय ढेकळं कळालं नाही आणि त्यांच्या त्या सहकार्याने इंग्लिश मध्ये सांगितलं। आता ते कोणाला कळालं की नाही ते काही समजत नव्हतं तुमचे चेहरे पाहून, पण पुन्हा मग त्याला भंतेजीला मराठीत करावं लागलं, मग थोडंफार तुम्हाला कळू लागलं, मग हसू लागले थोडंफार आणि साधू साधू म्हणू लागले। तर भाषेची मोठी गंमतच आहे, कारण प्रत्येक देशाची राज्याची भाषा वेगवेगळी आहे, त्यांची थाई लँग्वेज आहे, थाई भाषा आहे
आणि थायलंड मधल्या बऱ्याच लोकांना इंग्लिश येत नाही. बाहेर गेलात तर श्रीलंकेच्या पण लोकांना त्यांची सिंहल लँग्वेज आहे, पण इंग्लिश सर्वांनाच येत नाही. भारतात बरं आहे की आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आहे, परंतु तरी पण इंग्लिश बऱ्याच लोकांना येते. बोलता जरी येत नसेल तर समजते थोडीफार, मान हलवण्यापुरती. त्यातल्या त्यात तुमचा जो एरिया आहे हा पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेला एरिया आहे, कारण वेरूळ आणि अजंठा हे वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत, जगप्रसिद्ध लेण्या आहेत आणि जगभरातून फॉरेनर लोक या साईटला पाहण्यासाठी म्हणून येतात. तर इथे आपण त्या भंतेकडूनच ऐकलं की सातत्याने म्हणजे यापूर्वी 7 वर्षापूर्वी ते नागपूरला एकदा भंतेजी आले होते, त्यांची संपूर्ण टीम, त्यांचा संघ, आणि पुन्हा आता काही दिवसांपासून ते आपल्या भारतामध्ये आले. सर्वात प्रथम ते थायलंड वरून त्रिपुरा येथे आले बघा. त्या त्रिपुरामध्ये त्यांनी तिथं ही पदयात्रा केली. त्रिपुरा येथून पुन्हा मग ते आसाम राज्यात गेले. आसाम मध्ये सुद्धा तिथे श्रामणेर शिबिराचं आयोजन केलं होतं, तिकडे पण त्यांनी हा पीस वॉक केला, म्हणजे आपला धम्म पदयात्रा केली. आणि तिथून मग ते नेपाळला गेले. नेपाळमध्ये काठमांडू आहे, काठमांडूला बाबासाहेब गेले होते बघा. तर काठमांडूला गेल्यानंतर तिथून मग पायी जवळपास 360 किलोमीटरचं अंतर आहे काठमांडू ते लुंबिनी. लुंबिनी बॉर्डर आहे भारत आणि नेपाळची. तर तिथपासून म्हणजे काठमांडू पासून त्या लुंबिनी पर्यंत पुन्हा यांनी पायी यात्रा केली. आणि पुन्हा त्या लुंबिनीला आल्यानंतर त्यांना इच्छा झाली की आपण महाराष्ट्रामध्ये गेलो पाहिजे. तिकडे जगप्रसिद्ध अशा अजंठा लेण्या आहेत, वेरूळ लेण्या आहेत, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या लोकांना पुन्हा हजारो वर्षानंतर बुद्ध धम्माची दीक्षा दिली आहे. तर अशा लोकांना आपण भेटलो पाहिजे, त्यांची श्रद्धा आपण पाहिली पाहिजे. आणि त्यामुळे भंतेजी बघा थेट मग लुंबिनीवरून त्यांचा संपूर्ण संघ, त्यांची टीम अजिंठ्याला आली. अजिंठ्याला 2-3 दिवस ते थांबले आणि तिकडनं मग त्यांनी हा ऑलरेडी त्यांचा प्लॅन होता, म्हणजे हा पूर्व नियोजित त्यांचा प्लॅन होता थायलंड वरून निघण्याच्या पूर्वी, की असा आपल्याला विश्वशांतीसाठी, वर्ल्ड पीस साठी शांती यात्रा करायची आहे म्हणून. तर त्यांनी मग ही आजची तारीख ठरवली 27 पासून, म्हणजे 27, 28 आणि 1 असा 3 दिवसाचा हा वॉक आहे बघा. म्हणजे याला विश्व शांती धम्म पदयात्रा म्हटलेला आहे. तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल, युट्यूब, फेसबुकवर पाहिला असेल, तर आता काही दिवसांपासून बघा USA मध्ये म्हणजे विदेशामध्ये, पश्चिम राष्ट्रांमध्ये तिकडे पैयाकारा भंतेजींच्या नेतृत्वामध्ये फार मोठा पीस वॉक निघालेला आहे बघा. हजारो लोक जुडले, फक्त बौद्धच नाही तर बौद्धेतर लोक, ख्रिश्चन लोक किंवा इतर सर्व लोक जुडले. त्यांच्याबरोबर आलोका नावाचा कुत्रा आहे बघा. जगात पहिल्यांदा एक अशी घटना घडली, सोशल मीडियावर एका कुत्र्याचा अकाउंट आहे, माहिती आहे तुम्हाला? आणि तो कुत्रा विशेष म्हणजे भारताचा आहे. इकडं त्याला खंडोबा म्हणून लोक म्हणतात खंडोबा, आणि पुढे आलं की त्याला ठ्याके देतात बघा, नाही का? कुत्र्याला मारतात बघा. इकडे फार गणितच वेगळं आहे. गाईला मानतात माता, कोणावर टीका टिप्पणी करत नाही आपण. मानण्यासाठी लय काय काय, आणि जाणण्यासाठी, करण्यासाठी, अनुकरणासाठी मात्र लोक पुढे येत नाहीत. कुत्र्याला खंडोबा म्हणून मानले जाते, पण कुत्र्याला मारतात बघा. दारावर आल्यावर काही टाकत नाही, तर हाड 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 म्हणतात. रस्त्याने किती कुत्रे मरतात हे तर तुम्ही पाहता. गाईला पण माता माता म्हणतात, आणि गाईला बी काय कचरा खायला देतात, गाई सोडून देतात बघा लोक. तर हे जे काही आहे, तर तो आलोका नावाचा जो काही कुत्रा आहे, तो भारतात थाई भिक्षू जेव्हा आले होते तर त्यांना तो आजारी अवस्थेत आढळला, आणि मग ते त्याला सोबत घेऊन गेले, कारण तो त्यांच्या सोबत चालला अशा पदयात्रेमध्ये. आणि मग त्यांना घेऊन गेले, त्याला त्या ट्रीटमेंट केली त्या कुत्र्याला. आणि आता तुम्ही जर पाहिलं तर सोशल मीडियावर त्याचं आलोका नावाचं अकाउंट आहे, लाखो लोक त्याला फॉलो करतात, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि त्यामुळे तिकडे विदेशामध्ये आता प्रचंड थंडी आहे, बर्फाळ प्रदेश आहेत, युरोपीय देशामध्ये, पाश्चिमात्य देशामध्ये. पण आपला थायलंडचा भिक्षू संघ जो आहे किंवा भारतीय त्याच्यामध्ये काही आहेत, तर ते सगळे भिक्खू भगवान बुद्धांनी जो शांतीचा संदेश दिला जगभरासाठी, कारण भगवान बुद्धांनी बघा युद्धाला विरोध केलेला आहे. तुम्हाला माहित असेल, तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचला असेल किंवा ऐकला असेल, त्याच्यात बाबासाहेबांनी लिहिलं बघा, जेव्हा सिद्धार्थ गौतम गृहस्थ होते, राजकुमार होते, तेव्हा राजकुमार असताना 21 वर्षाचं वय झाल्यावर शाक्य संघटनेमध्ये सभासद व्हावं लागायचं. तसा तो शाक्यांचा नियम होता कपिलवस्तूला असताना.
आणि मग ते शाक्य संघटनेत सहभागी पण झाले होते. शाक्य संघटनेत सहभागी झाल्यानंतर तिथे रोहिणी नदीच्या पाण्यावरून कोलीय लोकांनी आणि शाक्य लोकांनी त्या रोहिणी नदीचं पाणी कोणी कधी किती घ्यायचं याच्यावरून वाद होत होता. आताही बघा पाण्यावरून वाद होते. गावाकडे एक विहीर असेल आणि भावाच्या शेत्या असतील तर कोणी पाणी किती घ्यायचं, मग तुला जास्त गेलं पाणी मग आमचं पीक वाळून गेलं सुकून गेलं ह्याच्यावरून आजही भांडणं होतात बघा. होतात का नाही? काही ज्यांचे झाले ते मुकेच बसतात, ज्यांचे झाले नाही ते म्हणतात पहा. तर तुम्हाला म्हणत नाही बाबा तुम्ही लय चांगले आहे, तुमचा काही विषय नाही आहे. पण आपल्या देशामध्ये बघा भावातही भांडण होते, लेकरा बाळामध्ये मायबापातही भांडण होते, बायको नवऱ्याचं तर विचारूच नका. त्याचा काही विषयच नाही. पळसाला 3च पानं आहेत. वर करणी लय सुंदर आणि हे सौंदर्य याला डेकोरेशन करतात लोक लग्न कार्यामध्ये वाढदिवसामध्ये. आणि कोणाची करून कहाणी सांगायला बसलं की मग डबडबलेले डोळे, काय सांगू दादा काय सांगू माय, काय विचारूच नका मग, नाही का. सुरुवातीला लग्न लय धूमधडाक्यात करते, सोनबाई लय चांगली भेटली म्हणते, जावई लय चांगला भेटले म्हणते, 5-6 महिने लय गोड वाचायचा. इकडं पाठव तिकडं पाठव, इकडचे आहेर गोळा कर तिकडचे आहेर गोळा कर, काय काय खाऊ पिऊ घालन, नंतर मग बाल्याची माय. आणि नंतर कार्यक्रम बिघडते सगळा काही, आणि लोक मग विचारूच नका आता काय सांगू तुम्हाला. तर हे अशा प्रकारे बघा हे जे काही वातावरण आहे भारतामध्ये वातावरण आहे, तर तिकडे मात्र ते भिक्षू संघ चांगलं काम करत आहेत. आणि इकडे आल्यानंतर आपण पाहता भारतामध्ये देखील खूप चांगलं भिक्षू संघाकडूनचं काम सुरू आहे. तर त्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय लोकांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती बघा. आणि बाबासाहेबांनी लिहिलं म्हणजे गृहत्यागाचं ते एक कारण आहे. रोहिणी नदीवरून जे भांडण होत होतं शाक्य आणि कोलीय लोकांमध्ये, तर ते पण एक कारण आहे. आणि त्यामुळे मग वाद निर्माण झाला, वादाचं मग भांडणात रूपांतर झालं. आणि त्या शाक्य संघटनेतल्या सगळ्या सभासदांनी युद्धाच्या बाजूनं आपलं मत दिलं, किंवा युद्ध केलं पाहिजे आपण कोलीय लोकांबरोबर, असं शाक्य लोकांनी ठरवलं. पण त्या युद्धाला एकट्या सिद्धार्थ गौतमाचा विरोध होता. कारण सिद्धार्थ गौतम गृहस्थ असतानाही बोधिसत्व असतानाही म्हणाले की युद्धाने सर्व प्रश्न सुटत नाहीत. भांडण वाद केल्यावर सगळे प्रश्न सुटतात का? आता तुम्ही समजा करत असाल घरी अरे म्हणल्यावर का रे जर म्हटलं समजा, किंवा एक जण शिव्या दिले तू समोरचं मग पेटीतल्या शिव्या काढू काढू देते, किंवा एकानं थोडंसं मारलं समोरच्याने बद मारलं, समजा तुम्ही नसाल करत तसं, तुम्हाला म्हणत नाही. पण समजा मग ह्याच्यानं भांडण मिटते का? भांडण मिटत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी बघा धम्मपदामध्ये गाथा सांगितलेली आहे, नही वेरे न वेरानी सम्मंती ध कुदाचनं अवेरे नच सम्मंती ये धम्मो सनंतनो. भगवान बुद्ध या गाथेत काय म्हणतात की वैराने वैर कधी शांत होत नाही बघा. प्रेमाची भाषा कुत्र्या मांजरालाही कळते, प्राण्यांनाही कळते, पण वैराची रागाची द्वेषाची भांडणाची शिवीगाळीची भाषा आपल्या जवळच्या लोकांनाही समजत नाही बघा. तुम्ही घरामध्ये कोणाला भांडत असाल, वाद करत असाल, किंवा ऐकून घेत नसाल, किंवा पुन्हा 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 टॉर्चर करत असाल, तेच ते बडबड लावत असाल, तर मग ती आई असो की वडील असो का बहीण असो का भाऊ असो का नवरा असो का बायको असो, ते नको नकोसे होतात लोक, होतात की नाही. आणि पुन्हा मग तिकडून मला कोणी पाहिजे ना म्हणतात लोक, असं म्हणतात का नाही. मुख्यच बसतात काही काही. पहा आप बी तिला डेंजर असते लोकांची. तर सांगतो तुम्हाला तुमच्यावर अशी वेळ येऊ नये बा, तुमचं घर चांगलंच आहे, तुम्हाला डाऊट होत नाही, पण घराघरांमध्ये असे भांडणं होतात बघा. म्हणजे आई जरी असेल, ती योग्य जरी सांगत असेल, पण पुन्हा पुन्हा सांगत असेल, ती टॉर्चर करत असेल, भनभनी लावत असेल समजा तुमच्या भाषेमध्ये, तर आईबद्दलही प्रेम कमी होते मग, आणि तिच्याबद्दल राग द्वेष वाढत जातो बघा. वडील पण असतील, ते प्रेमानं समजून जरी सांगत असेल, आपल्याला पटत नसेल, तर ते वडील आपल्याला नको नकोसे वाटतात, किंवा त्यांचं जे वागणं बोलणं आहे ते नको नकोसं वाटतं. भाऊ भावासोबत पटवून घेत नाही, वैराची द्वेषाची भांडणाची भाषा, बहीण भावाचंही पटत नाही ते. आणि त्या भगवान बुद्धांनी मात्र 2500 वर्षांपूर्वी सांगितलं की वैराने वैर कधी शांत होत नाही. जर ते घरगुती वैर असेल किंवा सामाजिक सार्वजनिक वैर असेल, त्याला संपवण्यासाठी आपल्याकडे प्रेम असायला पाहिजे. काय असायला पाहिजे?
प्रेम असायला पाहिजे, समजूतदारपणा असायला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धाची ही वाणी आहे की नाही वेराने वामनदादांनी लिहिलं बघा, जाने प्रेमाने जिंकिले जगा. काय म्हणाले? जाने प्रेमाने जिंकिले जगा, वीर असा गौतम आहे, वीर असा गौतम आहे, जाने प्रेमाने जिंकिले जगा. काय होतं आपल्या भगवंताकडे? हे चिवर आणि भिक्षापात्र होत, दुसरं काय होतं का? पण अंगुलीमाला सारखे लोक जिंकले की नाही? डाकू असलेले लोक जिंकले की नाही? तर कोणती पॉवर होती? तर इथे काय होतं? गोडवा होता. इथे गोडवा होता आणि इथे बर्फ होता. म्हणजे खरोखरचा नाही, नाही तर तुम्ही घरी जाऊन ठेवत राहाल, फ्रीज मधला बर्फ काढायचा आणि इथं ठेवायचा, तर तो नाही. हा बर्फ ठेवणं म्हणजे हे थंड ठेवणं, थंड ठेवणं म्हणजे शांत ठेवणं. जेवढं प्रतिक्रिया देत असतो आपण कोणत्याही गोष्टीला, तेवढं दुःख वाढत राहते. हे भगवंताचं वचन आहे. जेवढ्या प्रतिक्रिया देऊ, जेवढं प्रतिक्रिया देत राहतो आपण, तेवढं दुःख वाढते. आणि त्यामुळं प्रतिक्रिया प्रत्येकच वेळेस आपण दिली नाही पाहिजे. कारण इथे काही माणसं अशी असतात की जसं काही काही प्राणी बघा शांत असतात का नाही? काही काही कुत्रे बघा भुंकत नाहीत, काही नाही, चावत नाहीत. आणि काही काही कुत्रे ऐक ना, आता आम्ही येत होतो, सकाळी निघालो आम्ही 7-7:30 वाजता आपण वेरूळवरून निघालो, थाई मॉनेस्ट्री येथून निघालो. जवळपास 3-3.5 घंटे कंटिन्यू चाललो बापा. हे दिसायले तुम्हाला असं, पण हे लय त्रास होऊ लागला, काय सांगू तुम्हाला. ते थायलंड वाले, लाओस वाले पटकन गेले झोपले बघा, आले जेवण केलं झोपले. ते तर ते आपल्याला काय दिवसाला झोप येत नाही, दिवसाला काय सवय ना आपल्याला झोपायची. तुम्ही आपल्याला दिसले तर तुम्हाला असं कसं सोडाव, नाही का? आणि आपला पिंडच आहे, कारण बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला आणि त्या धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे का नाही? का तुम्ही आले एवढ्या श्रद्धेने भोजन घेऊन आले, भिक्षू संघाने भोजन वगैरे घेतलं तुमचं, तर आता तुम्ही जाताना तुम्हाला वाटलं पाहिजे हा आपण पुण्य तर केलं आणि धम्म देसना ऐकली आपल्याला, आणि थोडीशी कान उघाडणी आपली झाली. बुद्धाची वाणी ऐकून लोक प्रफुल्लित होतात. तर मग तिथून आम्ही सकाळी निघालो बघा, आणि आता इथे बरोबर 11-11:30 वाजता पोहोचलो. तर येईपर्यंत, तर तुम्हाला हे यासाठी सांगतो की येईपर्यंत शारीरिक त्रास तर होतोच प्रत्येकाला, भगवंतालाही शारीरिक त्रास व्हायचा, प्रत्येकाला शारीरिक त्रास व्हायचा. पण भगवान बुद्ध म्हणाले, आपण आता आम्ही हे यासाठी सांगतो की येताना काही कुत्रे आम्हाला भेटले, म्हणजे खरोखरचेच कुत्रे. आपल्या देशात कोणाला कुत्रे म्हणतात काही काही लोक, तर लय काय काय म्हणतात, प्राण्याचे म्हणतात. तू काय म्हैस आहे का बापा, तू काय बकरी आहे का, तू काय कुत्र आहे का? लय लहानपणी आमचा खेड्यात जन्म झाला म्हणून बरं झालं, हे माहीत झालं आम्हाला सगळं काही. तर येताना कुत्रे आम्हाला भेटले पहा. आता आम्ही 25-30 जण होतो का नाही, आम्हाला भेटले कुत्रे. तर काही काही कुत्रे बिचारे असे मुकेच पाहत होते, हो, भुंकत नव्हते, काही नाही. आणि काही काही कुत्रे, त्यांचं काय पुण्य नसेल मागच्या जन्माचं, ते भुंकत होते आम्हाला. तर विषय असा आहे की माणसांची गोष्ट तशीच आहे. काही काही लोक पूर्वजन्म संचित पुण्यामुळे जन्मचाच शांत, संयमी, शिलवान, गुणवान, सदाचारी असतात. आणि काही काहीला कोणता पाला किती घासा, उलटीच घागर. कोणत्या शाळेत टाका, कोणत्या कॉलेजात टाका, आणि तुम्ही किती संस्कार देण्याचा प्रयत्न करा, ते पुन्हा 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 मूळ स्वभावावरच येते. जसं कुत्र्याची शेपटी वाकडी, ते त्या फुकणीत नळीत टाकली म्हण कोणतरी बा. एक जण आपल्यासारखं असंच कोणीतरी होतं, त्याला वाटलं बाई शेपटी कुत्र्याची वाकडीच कशी काय राहते, हिला सरळ करून पाहू आपण. तो त्यानं फुकणीमध्ये, त्या नळीमध्ये 5-6 महिने टाकली, ते नळी पॅक केली बा, अशी बांधून ठेवली. त्याला वाटलं होईल का पाहू आपण, होत कसं नाही. आणि ती केली 5-6 महिने टाकली त्याच्यात, नंतर एक दिवस त्याला वाटलं आता सरळ झाली असेल, काढून पाहू. जशी नळीच्या बाहेर शेपटी काढ, पुन्हा वाकडी. असा काही काहीचा स्वभाव असते. तुमचा नाही म्हणत बापा, तुम्ही लय चांगले आहे. पण काही काही लोकांचा स्वभाव, मग ते स्त्री असो की पुरुष असो किंवा कोणीही असो, ते आमच्यासारखे समजा, असा काही विषय नाही आहे. कपडे बदलले म्हणजे काय स्वभाव बदलेलच, असा काही विषय. हे पहा हसू लागले भाई, लय अनुभव आलेला दिसते बापा. कारण कपडे बदलले म्हणजे माणूस बदललेच, असा काही विषय आहे का? नाही. बघा तुम्ही, कारण लग्नाच्या दिवशी किती नवे कपडे घालतात लोक, मोठमोठी घालतात का नाही? का ते नवरदेव मग काय बायको आली म्हणजे बदलेल, असा काही विषय आहे का? बदलते का? बदलते काय म्हणते, बदलते म्हणते. कारण कारण कोण बदलवेल माणसाला,
तर तुम्हाला माहित आहे कोण बदलू शकते? जे भले भले बदलू शकत नाहीत ते इंजेक्शन आणि गोळ्या औषध लग्न झाल्यावर काय भेटत असेल ते भेटेल बापा, भेटते लोकांना आणि लोक पूर्ण बदलतात. मग आईचं महत्व कमी होते म्हणतात काही काही लोकांच्या बाबतीत, वडिलाचं महत्व कमी होते म्हणतात, भावा बहिणीचं महत्व कमी होते म्हणतात आणि भलतच काहीतरी महत्व वाढते. तर ते तुम्हाला यासाठी म्हणून सांगतो, असे वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावाचे लोक या जगात आहेत. भगवान बुद्धांनी आपल्या 2500 वर्षांपूर्वी मात्र सांगितलं की जरी जग वाईट असेल तर आपण वाईट होणं म्हणजे एका मूर्खाने दुसऱ्या मूर्खाच्या नादी लागून स्वतः मूर्ख होण्यासारखं आहे. नाही, एका मूर्खाच्या नादी सज्जन माणसानं लागणं म्हणजे त्या सज्जन माणसानं मूर्ख बनण्यासारखं आहे. आणि म्हणून भगवान म्हणाले कोणाच्या नादी लागायचंय आणि कोणाच्या नाही हे कोणावर अवलंबून असते? कोणावर? अहो आपल्यावर तर अवलंबून असते. समजा आता हे साप आहे, समजाची गोष्ट पाहू नका, नाही इथं साप, समजा इथं साप आहे. आता सापाचा काय गुणधर्म असते? त्याला डिवचलं की ते चावा घेते, दंश करते म्हणजे करते. विंचवाला डिवचलं की ते दंश करते म्हणजे करते. कोणत्याही प्राण्याचं गणित असंच आहे. तसंच भगवान म्हणाले या जगातील कोणत्या प्राण्यांना, माणूस रूपी प्राण्यांना म्हणा किंवा कोणालाही म्हणा, तुम्ही डिवचण्याचा प्रयत्न केला की ते बरोबर दंश करायला फुस फुस. आता इथंच समजा तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुम्ही नाही तसे पण समजा मागे पुढे बसण्यावरून काय तुम्ही म्हटले कोणाला सरक ना तिकडे, ते सरक ना तिकडे हे प्रवचन सगळं ऐकतील, सगळा कार्यक्रम होईल. ते सरक ना तिकडे म्हटले की नाही तुम्ही, किंवा काही तुमची लात लागली, पाय लागला की नाही, ते फिट सेव करून इकडं फुल, आजचा दिवसही जाईल, उद्याचाही दिवस जाईल, नंतर इथं कधीतरी कार्यक्रमाला येतील तेव्हा तिथं आले की जायला आठवलं मी इथं बसलो होतो, तर सरक म्हटलं तर मला शिव्या दिल्या, सरक म्हटलं तर माझ्या डोळ्याकडे वाचून पाहिलं पा. तर ही जी गोष्ट आहे बघा, मनुष्यामध्ये असलेल्या खुब्या हा फार डेंजर आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की प्रतिक्रियावादी होऊ नये, आपण शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, संयमशील राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे भगवंताचं वचन आहे. म्हणून भगवंताकडे भिक्षापात्र चिवर सोडलं तर काही नव्हतं. हा, दान त्यांना लोकांनी भरपूर दिलं, जसं आम्हाला लोक देतात आणि भगवंतालाही देत होते, लोकांना उद्या देतील, कारण भिक्षूंना दान देणं हे महापुण्याचं आहे. जसं तुम्ही आता एवढ्या श्रद्धेने आलात आणि या थाई लोकांचं फूड वेगळं आहे, लाओसी लोकांचं फूड वेगळं आहे, ते नॉनव्हेज खातात, त्यांचा आहारच तो आहे. पण तुम्ही ज्या श्रद्धेनं मग भोजन दान दिलं भिक्षू संघाला, तर हे भोजन जे आहे भगवंताचं वचन आहे, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारी पुरीस युगानी अठ्ठपुरीस पुग्गला येस भगवतो सावक संघो, आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणियो अनुत्तरं पुण्यं खेतं. पुण्यं खेतं हा शब्द वापरला बा. पुण्यं खेतं म्हणजे पुण्यक्षेत्र, त्याला शेती पण म्हटलं, क्षेत्राला पुण्याची शेती. भिक्षू संघाला दान देणं हे कशाची शेती आहे? पुण्याची शेती आहे. जसं जमिनीचे प्रकार सांगितले भगवंतानं, काही शेत्या बघा खडकाळ असतात, काही शेत्या कशा असतात? खडकाळ असतात बघा. खडकाळ जमिनीमध्ये पीक पेरलं आणि सुपीक जमिनीमध्ये काळ्या मातीमध्ये पीक पेरलं तर कोणत्यात पेरलेलं पीक चांगलं धान्य देते? सुपीक मध्ये चांगलं धान्य देते ना. तर भगवंताने सांगितलं सुपीक शेती असते, नापीक शेती असते, खडकाळ किंवा अशी खरबाड जमीन असते, वेगवेगळ्या प्रकारची शेती असते. आपण कोणत्या शेतीत बीज पेरायचं हे शेतकऱ्याने ठरवायचं असते आणि त्यामुळे सुपीक जमीन म्हणून भिक्षू संघाला म्हटलं. म्हणून पुण्यं खेतं म्हणजे पुण्यक्षेत्र आहे, त्यांना नमस्कार करणं. अंजली करणियो, अंजली म्हणजे हे अंजली, अंजली करणियो म्हणजे वंदन करणं, नमस्कार करणं भिक्षू संघाला, हे मोठं पुण्यदायी आहे म्हणाले. आहुनेयो पाहुनेयो, पाहुणचार करणं, भिक्षू संघाला पाहुणचार करणं, त्यांना निमंत्रण देणं, निमंत्रित करणं, बोलवणं घरी आपल्या किंवा कार्यक्रमामध्ये, हे मोठं पुण्यदायी आहे. हे भगवंताचं वचन आहे. त्यांना दान देणं हे मोठं पुण्यदायी आहे. आणि म्हणून बघा, तुम्ही एवढ्या मोठ्या श्रद्धेने इथे आलात. ही पीस वॉक आहे, हा खरं तर फार महत्वाचा हा एक टप्पा आहे भिक्खू जीवनामध्ये. बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी जगभरातील बरेच भिक्षू हा पीस वॉक काढत असतात. तर आम्हीही याच्यामध्ये सहभागी झालो, आम्हालाही फार आनंद झाला बघा. कारण तुम्ही विचार करा, आता बसलेले भंतीजी तुम्हाला थोडस बोलत होते, थाई मधून ते बोलले, प्रवचन दिले का नाही त्यांनी? थायलंड कुठे आहे? हजारो किलोमीटर आहेत आपल्यापासून, आहे का नाही?
ते थायलंडचे उपासक पण सोबत आले त्यांच्या, एवढा मोठा भिक्षू पण त्यांच्या सोबत आलेला होता. त्यानंतर लाओसचे पण भिक्षू आहेत त्याच्यामध्ये, त्रिपुराचे भिक्षू आहेत, आसामचे भिक्षू आहेत, बांगलादेशचे भिक्षू आहे, नेपाळचे भिक्षू आहेत. तुम्ही रस्त्यानं आम्ही आता तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहत असाल तर बघा, पूर्ण त्यांचं सामान वगैरे सोबतच घेऊन आलेले आहेत ते, आणि हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले आहेत. हे श्रद्धेशिवाय होते का? श्रद्धेशिवाय आहे का शक्य? श्रद्धेशिवाय शक्य नाही बघा. नाही तर आपल्याकडचं कोणी म्हणा चालून काय भेटते म्हणतील की नाही. पण चिवराची विशेषता अशी असते, आता आम्ही रस्त्याने चालत होतो का नाही, तर आधार कार्डचे लोक पण गाड्यातून म्हणा किंवा पायी म्हणा चालत होते की नाही, तर ज्यांना धार्मिकता आहे, श्रद्धा आहे, तर ते असे हात जोडत होते बघा, नमस्कार करत होते, हात जोडत होते. भगवंतानं म्हटलं चिवराला पाहिल्यावर सुद्धा बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होत असतो, केवळ चिवराला पाहिल्यावर. कारण तुम्ही गृहस्थ आहात, तुम्ही सिलवान गुणवान जरी असले तरी तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये मिक्स होता ना, म्हणजे काही ओळखायला येत नाही बौद्ध कोण आहे. आता इथे बसलेले समजा यातले बौद्ध कोण आहे, इतर बौद्धेतर कोण आहे, ओळखायला येईल का? पण आम्ही समजा लाखात जरी असेल भिक्षू लोक, मुंडन बिंडन केलेलं आहे, परिमंडल किंवा चिवर घेतलेला आहे, तर लगेच अरे ते बौद्ध भिक्षू आहे, बौद्ध भिक्षू आहेत, हे जरी कोणाच्या चित्तातही उत्पन्न झालं तर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होत असतो. आणि म्हणून थायलंडचे हे भिक्षू असतील किंवा ब्रह्मदेशाचे भिक्षू असतील किंवा श्रीलंकेचे भिक्षू असतील, भारतात मोठ्या श्रद्धेने येतात, उपासक उपासिका येतात, अशा मूर्त्या पण ते दान देतात बघा इकडे येऊन. हे भिक्षापात्र ज्याच्यात आम्ही आज भोजन केलं, ते भिक्षापात्राचे दान बघा बाहेर देशातून येते. हे चिवर तुम्हाला जे दिसतात आमच्या अंगावरती, अर्हताची ध्वजा, हे बाहेरून येतात, ह्या बॅगा पण बाहेरून येतात बघा. आणि त्यांची प्रचंड श्रद्धा आहे बघा. आपल्यासारखी स्वार्थी, आपल्यासारखी म्हणजे सगळ्यांना म्हणत नाही, पण स्वार्थी श्रद्धा नाही आहे, अपेक्षा ठेवून केलेली श्रद्धा त्या लोकांमध्ये नाही. अत्यंत विनम्रता आहे, अत्यंत श्रद्धा, शीलवानपणा त्यांच्यामध्ये आहे. ह्या खरं तर घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी झालो, आम्हाला अतिव आनंद होतो आहे. पुढल्या वर्षी 26 जानेवारी 2027ला औरंगाबाद शहरामध्ये सिडको कडून जी आपण भूखंड विकत घेतला, तिथे 4 माळ्याचा द ग्रेट हॅपीनेस टॉवर विश्वशांती विपसना बुद्ध विहाराचं काम सुरू आहे आता, आणि ते कंप्लीट होईलच. त्यांना मी निमंत्रण दिलेलं आहे 26 जानेवारी 2027च्या कार्यक्रमाचं, उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं, तर ते येतीलच त्या कार्यक्रमात. तो कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा आमची विश्वशांती धम्मपद यात्रा असणार आहे. तर वारंवार आम्ही ह्या पदयात्रा काढण्याच्या विचारामध्ये आहोत, कारण या माध्यमातून बघा प्रत्येक खेड्यात पोहोचता येते. आज सुविधा वाढल्या आणि त्यामुळे पायी चालण्याचा विषय राहिलेलाच नाही आहे ऍक्च्युअल मध्ये. आणि भगवंताचा धम्म परिवर्तनवादीच आहे. कठोरता भगवंतानं भिक्षूंना सुद्धा सांगितलेली नाही आहे, तुमच्या माहितीसाठी म्हणून विषय निघाला म्हणून सांगतो. कारण काही लोकांना वाटतं बा चप्पल हे घालू नये, शहरात हे राहू नये, आणि ताटात हे खाऊ नये, चांगलं तर बिलकुलच खाऊ नये चांगल्या विहारात राहू नये, आणि आम्ही लय काय करावं, काही करावं, कसं राहावं, काही खावा. तुम्हाला म्हणत नाही, पण काहीची गोष्ट आपण कोणाला नाव ठेवत नाही. लोक फार श्रद्धावान आहे, खूप म्हणजे खूप श्रद्धावान आहे. पण काही लोक बघा फक्त नावच ठेवण्यावर. मी नेहमी सांगतो, नाव ठेवणं म्हणजे त्याच्यावर उपाय कौशल्य आहे का? आजच शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे बघा. नाव ठेवणे, त्रुटी काढणे तर कोणाला जमेल की हो. करुणा भंतेजी किंवा कोणी असेल, समजा काही चुकत असेल, 19-20 समजा काही गोष्टी होत असेल आणि त्यांची आपण चर्चा केली नकारात्मक, अहो बरोबर नाही हो ना, असं आहे हो तसं आहे हो, फायदा कोणता होईल का फायदा? भगवान बुद्धांनी सांगितलं, निंदा करण्यापेक्षा, त्रुट्या काढण्यापेक्षा आपण काय करू शकतो, आपलं काय योगदान आहे, आपल्या मुलाबाळांचं काय योगदान आहे, आपल्या परिवाराचं काय योगदान आहे बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी किंवा बाबासाहेबांची ही धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी, हाही विचार आपल्याकडून झाला पाहिजे. आणि म्हणून बघा, थायलंड वरून किंवा भारतातून हे जे काही भिक्षू आज इथे फिरत आहेत, ही मोठी जमेची बाजू आहे. आणि असं फिरायलाच पाहिजे बघा. कारण गावागावात गेल्यानंतर, खेडापाड्यात गेल्यानंतर, आता आम्ही धम्म दौरे करतो, तुम्ही आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरून पाहत असाल, तुम्ही प्रवचन ऐकत असाल, तर अनेक ठिकाणी आम्ही जातो, खेड्यात शहरात सगळीकडे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो जिथे जाता येईल तिथे. पण आता झालंय असं की आमचं शेड्यूल झालंय पॅक, आणि लोक परेशान, आम्हाला फोन करून तारीख द्या. 2-3 वर्षापासून वेटिंग वर असलेल्या लोकांना तारीखच भेटत नाही. कारण मे पर्यंत शेड्यूल आता फुल पॅक आहे, कोणाला तारीख देण्याला चान्स नाही. जून हा राखीव असतो ध्यानासाठी वगैरे, आणि त्यानंतर वर्षावास सुरू होतो. वर्षावासात तारीख देता येत नाही, जून मध्ये तारीख देता येत नाही, आणि नंतर वर्षावास संपल्यानंतर त्याचे समारोपाचे कार्यक्रम होतात. आणि यावेळेस आता असं असणार आहे की जानेवारीमध्ये आपल्या विहाराचं उद्घाटन आहे, आणि त्यामुळे काही कोणाला वेळ देता येणार नाही. म्हणून ही सूचना एक या ठिकाणी मी करतो. आमचे शिलज्योती भंतेजी याच्यामध्ये सहभागी झाले, अजिंठ्याचे आमचे बोधिधम्मा भंतेजी याच्यामध्ये सहभागी झाले, आणि त्याचबरोबर आमचे सागर बोधी भंतेजीनं
आपले प्रज्ञाबोधी भंतेजी इथं माघ पौर्णिमेला मोठी परिषद असते, आताच परिषद झाली. सुंदर असं काम आपले प्रज्ञाबोधी भंतेजी करतात. या परिसराला नंदनवन करण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून ते करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. खेड्यापाड्यामध्ये गाडी घेऊन जाणं, बुद्धगयेला लोकांना नेणं, इकडं तिकडं फार उत्कृष्ट पद्धतीचं काम त्यांचंही आहे. त्यांचे शिष्य आमचे सागर बोधीजी आहेत, तर त्यांनी ही व्यवस्था केली. त्याचबरोबर अभिधम्मा माताजी बसलेले आहेत, करुणाबोधी भंतेजी आमच्या चष्मा लावून बसले जातात, ते म्हातारे होत आहेत ते त्यांनी पण या नियोजनामध्ये सुंदर असं सहकार्य केलं. आपल्या मावसाळा गावातील तुमची ओळख कोणाचीच नाही मला खरंच सांगतो. या बसलेल्या एक आई थोड्याशा ओळखतो यांना, आणि त्या चष्मेवाल्या एक आईला थोडंसं ओळखतो. आमचे धम्मपाल प्रधान आहे बघा, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा तुम्ही. पाठीमागे या सगळ्या नियोजनामध्ये धम्मसेवा देण्याचं काम आमचे धम्मपाल हिरहिरीने आणि निस्वार्थपणे करतात बघा. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर त्रिपुराचे आमचे खेमापाला भंतेजी यांचंही नियोजनामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. तर त्यांनी सगळ्यांनी भंतेजीने आम्हाला रिक्वेस्ट केली की बा तुम्ही याच्यामध्ये जर सहभागी झालात किंवा तुम्ही जर थांबलात तर मग चांगला आम्हाला प्रतिसाद मिळेल. मी म्हणालो तो काही विषय नाही आहे, परंतु कुठूनही भिक्खू जरी आले तर त्यांना सहकार्य करणं, त्यांच्या नियोजनामध्ये त्यांना साथ देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आज ही 27 तारखेची जी काही रॅली आहे ती इथून आता आम्ही 2-2:30 वाजता दुपारच्या दौलताबाद मार्गे मिटमिट्याला निघणार आहोत. संध्याकाळी मिटमिट्याला मुक्काम असणार आहे. तिथे भिक्षू संघाची धम्मदेसना परित्राण बुद्ध पूजा होईल आणि उद्या सकाळी पुन्हा अर्ली इन द मॉर्निंग आम्ही पडेगावकडे निघणार आहोत. त्या मिटमिट्यावरून पडेगावला मग भोजनदान असणार आहे. तिथे चर्चच्या बाजूला काहीतरी बुद्ध विहार आहे म्हणतात, काय कोणाकडे वाकळे मोकळे परिवार आणि महिला मंडळाकडून भोजनदान असणार आहे उद्या पडेगावला. तर पडेगावचा प्रोग्राम संपल्यानंतर दुपारी पुन्हा 2-2:30 वाजता 3 वाजता आम्ही पडेगाववरून छावणीतून बाबा पेट्रोल पंप मार्गे क्रांती चौकातून पुन्हा पुढे गेल्यानंतर जालना रोडने जे सेक्टर मुकुंदवाडीला पोहोचणार आहोत. तिथे धम्मज्योती भंतेच्या मार्गदर्शनामध्ये मग उद्याचा प्रोग्राम असणार आहे. संध्याकाळी तिथे जे सेक्टर मुकुंदवाडीला मुक्काम असणार आहे. पुन्हा मग म्हणजे 28चा मुक्काम जे सेक्टर मुकुंदवाडीला झाला की 1 तारखेला 1 मार्चला जे सेक्टर मुकुंदवाडी येथून पुन्हा ही धम्मपद यात्रा आमची निघेल आणि सिडको बस स्टँड मार्गे जळगाव रोडने आंबेडकर चौकातून पुन्हा जळगाव रोडने टीव्ही सेंटर चौकात पोहोचेल आणि टीव्ही सेंटर चौकातून N12 हडको येथील सिद्धार्थनगर येथील सातवाहन बुद्ध विहारामध्ये स्वागत समारंभ होईल रत्नदीप भंतेजी यांच्या मार्गदर्शनामध्ये. आणि त्यानंतर मग सकाळी 10:30 वाजता आपलं N11 हडको येथील मैत्री बुद्ध विहार जे आहे तर त्या मैत्री बुद्ध विहारात संघर्ष महिला मंडळ, धम्मदीक्षा महिला मंडळ आणि N11 हडको परिसरातील श्रद्धावंतांच्या वतीने या विश्वशांती धम्म पदयात्रेचा समारोपाचा कार्यक्रम, भिक्षू संघाला भोजनदान वगैरे होईल आणि तिथे सुद्धा भिक्षू संघाची धम्मदेसना होईल, दानानुमोदन होईल, त्यानंतर विश्रांती होईल आणि कार्यक्रम समारोपाकडे जात असताना मुक्कामी पुन्हा मग ते अभयपुत्र भंतेजींच्या विहारामध्ये 1 तारखेला भिक्षू संघ जाणार आहे. तर 5 देशाचे भिक्षू याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. किती? 5 देशाचे भिक्षू यामध्ये सहभागी झालेत. ही खरंच मोठी जमेची बाजू आहे आणि त्यामुळे वारंवार अशा धम्मपद यात्रा निघाल्या पाहिजे जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. म्हणून इथे आम्ही बुद्धभूमी मावसाळ्याला आलो. तुम्हा सर्वांना भेटून खरोखर खूप आनंद झाला. तुम्ही अत्यंत श्रद्धावान आहात, गुणवान आहात आणि त्यामुळे हे खेमापाला भंते जे आमचे मित्र आहेत बघा, तर त्यांनी रिक्वेस्ट केल्यानुसार मग आम्ही आज इथे आलो. ऍक्च्युली आमचे धम्म दौरे कंटिन्युअसली असतात, रोज कुठे ना कुठे दौरे असतात, परंतु भिक्षू संघाने विनंती केल्यामुळे आम्ही या धम्मपद यात्रेमध्ये सहभागी झालो. आपण औरंगाबाद शहरातील ऐकणारे जे श्रद्धावंत उपासक उपासिका आहेत त्यांनाही सूचना आहे आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलच्या माध्यमातून की आपण आपल्या परिसरातून, जसं आता मिटमिट्यावरून आम्ही उद्या पडेगावला निघणार आहोत, तर पडेगाव मिटमिटा परिसर छावणी परिसरातले जे श्रद्धावंत उपासक उपासिका त्यांनी जॉईन करावं, ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं. एक तर शारीरिक व्यायाम पण होतो बघा, कारण चालत नाहीत, आजकालचे लोक चालत नाहीत, त्याच्यामुळे डायबिटीज आहे किंवा बीपी आहे किंवा कोणकोणते गुडघ्याचे आजार होतात, याच्यात चालल्यावर 2-3 दिवस त्रास होतो. आता आम्हाला होतो त्रास, काय होत नाही असं काही विषय नाही. एका लोखंडाचं थोडी शरीर आहे, कोणत्याही गोष्टीचा कोणालाही त्रास होतो. भगवंतालाही त्रास झाला का नाही? अतिसार झाला होता भगवंताला, बसून बसून 6 वर्षाची खडतर तपश्चर्या केली होती की नाही, भगवंताला प्रचंड त्रास व्हायचा. बाबासाहेबांना प्रचंड त्रास झाला बघा, आणि भगवंत तर उठत बसत त्या वैशालीवरून पावा मार्गे कुशीनगरला पोहोचले होते. तुम्ही जर ऐकत असाल भगवंताची त्यांच्या शेवटची यात्रा,
तर अशा प्रकारे बघा शहरातील लोकांनी सुद्धा सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी म्हणून म्हणा किंवा इव्हिनिंग वॉकसाठी म्हणून म्हणा या संपूर्ण विश्वशांती धम्मपद यात्रेमध्ये सहभागी होत राहावं, आपली श्रद्धा प्रकट करावी. रस्त्यामध्ये तुम्हाला नारळ पाणी भिक्षू संघाला देता येते किंवा काही काय म्हणतात त्याला ज्यूस वगैरे देता येते किंवा दान पुण्य काही करायचं तर तेही तुम्ही करू शकता किंवा रस्त्यामध्ये जवळपास कुणाचे घरं असतील तर फुलाने तुम्ही स्वागत करू शकता, रांगोळी काढून तुम्ही स्वागत करू शकता आणि हे केलं पाहिजे. कारण मी तुम्हाला मगाशी प्रारंभी जे म्हणालो पय्याकारा भंतेजीनं USA मध्ये जो त्यांनी तो विश्वशांती पीस वॉक काढला बघा, तर अत्यंत चांगला प्रतिसाद त्यांना होता आणि लोक झुटत गेले बघा. लोक रडत होते की भिक्षू पाहायला भेटतात आम्हाला. आणि भारतात असं गणित आहे की तलावाच्या जवळच्या माणसाला तलावाच्या पाण्याचं काय महत्व नसते, तसंच मायबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काय महत्व नसते आणि गेल्यावर लय रडते बघा. आईला हे आवडत होते म्हणते, बापाला ते आवडत होतं, मग हे नेऊन देऊ का आणि ते नेऊन देऊ का आणि गेल्यावर काय ढेकळं खाते का कोणी. तर असं गणित लय माणसांचं होते बघा. जोपर्यंत जवळ आहे की नाही तोपर्यंत महत्व कळत नाही. एकदा दूर निघून गेले की मग ते वाटते असं असायला पाहिजे होतं तसं असं. माणूस म्हणजे नमुना लय भारी आहे बघा माणूस. तुम्ही नाही तसे. तर आज पावसाळ्याला या बुद्धभूमीमध्ये आलो आपल्या पूजनीय प्रज्ञाबोधी प्रज्ञाबोधी महातेरो भंतेजींच्या मार्गदर्शनामध्ये. सागर बोधीजी, अभिधम्मा माताजी, करुणाबोधी भंतेजी आणि मावसाळा येथील श्रद्धावंत उपासक उपासिका आणि परिसरातीलही उपासक उपासिकांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचं जे आयोजन केलं, सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करून माझ्या या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो आहे. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धान् भावेन सदा सोत्थि भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.